हेलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. आज डे टू व्हिडिओ 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा तुमचे स्वागत, कारण तुम्ही अजून कन्सिस्टंट आहात आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहतात. तर त्यासाठी तुमचं पण कौतुक व्हायलाच पाहिजे मित्रांनो. येस. तर आज आपण स्टार्ट करूयात एक वेगळा कॉन्सेप्ट. येस. आज काही कॉन्सेप्ट आहे ते आज मी तुम्हाला सांगणारच आहे. येस. तर आपण पैसे कमवतो, पण महिन्याच्या शेवटी ते का बरं उरत नाही ते आज आपण पाहणारच आहोत. तर मला ते तुम्हाला दाखवण्यासाठी मला शेअर करावं लागेल माझी पीपीटी, आणि मी सोबत तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. येस. सो लेट मी स्टार्ट शेअर. ओके. ओके. येस. नाव शेअर. येस. सर्वांना माझी पीपीटी दिसत असेल आता. बघा, द लीक. आपण पैसा कमवतो, पण आपला पैसा जातो कुठं? सर्वांना माहित आहे आपला पैसा कुठे जातो. येस. तर डे टू व्हिडिओ 2 मध्ये आपण शिकणार आहोत. येस. स्टॉप द इनविज्युअल मनी ड्रेन. येस. आपण प्रत्येक महिन्याला कमवतो कमवतो, परंतु महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही. तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता हे तुम्हाला माहित आहे, पण किती वाचतात हे माहिती आहे का? येस. माहिती आहे का सर्वांना? आपण पैसा किती कमवतो माहित आहे, पण महिन्याला किती वाचवतो हेच माहित नाही. समस्येचा मूळ गाभा कमी इन्कमचा नसतो. जो आपली इन्कम आहे, कोणाची 20,000 असते, कोणाची 50,000, कोणाची 1,00,000 असते, तरी इन्कम तुमच्या गाभा नसतो. तर बघा, तर पैसा नेमका कुठे लीक होतो हे माहीत नसण्याचा असतो. म्हणजे आपला पैसा कमवतो, पैसा खर्च करतो, पण तो कुठे कुठे आपण खर्च केला हेच आपल्या लक्षात राहत नाही. म्हणजे आज आपण तो न विसरता पैशांचा लूप शोधणार आहोत. येस. तर बघा, फायनान्शियल अवेअरनेस, ज्या गोष्टीचा हिशोब ठेवला जातो तीच गोष्ट वाढते ना, आणि आपल्याला आता तो हिशोब ठेवायचा आहे. तर एक सोपं उदाहरण की रोहित आणि अमोलच्या. येस. सर्वांना दिसत असेल आता रोहित आणि अमोल. तर बघा, रोहित आहे, रोहित 50,000 कमवतो आणि अमोल सुद्धा 50,000 रुपये कमवतो. तर रोहित काय करतो? रोहित आधी खर्च करतो, नंतर उरले पैसे बचत करतो, म्हणजे सेव्हिंग करतो. पण सहसा महिन्याच्या शेवटी त्याची सेव्हिंग आहे ते सेव्हिंग झिरो राहते. पण दुसरीकडे अमोल आहे. अमोलला सुद्धा 50,000च इन्कम आहे, परंतु पगार येताच तो 10,000 रुपये गुंतवणूक करतो. आणि नंतर जी काही अमाऊंट वाचली, त्या 40,000 रुपये वाचली, नंतर तो 40,000 रुपये महिन्याचे नियोजन, जे EMI असतील वेगवेगळ्या, त्यानंतर जे काही घरच खर्च असतील, त्या वेगवेगळ्या तो ठिकाणी तो पैसा खर्च करतो. म्हणजे रोहित खर्च करून उरलेले पैसे वाचवण्याचा निरर्थक प्रयत्न करतो. पण दुसरीकडे अमोल आहे, अमोल नियोजित गुंतवणूक आधी करतो, नंतर मग जे काही उरलेले पैसे खर्च करतो. येस. तर यातच म्हणजे आधी आपल्याला काय करायचं आहे? गुंतवणूक करायची आहे किंवा सेव्हिंग करायचे, नंतर आपल्याला ते खर्च करायचे. येस. तर नाही उत्पन्नामध्ये नाही, सवयीमध्ये फरक असायला पाहिजे. येस. तर आपल्या सवयी काय असेल? पहिला अभ्यासक्रम, फर्स्ट प्रायोरिटी काय असेल? आधी खर्च. हे चुकीचं आहे. तर आपल्याला काय करायचंय? आधी बचत करायचे, सेव्ह करायचं आहे. ओके. त्यानंतर येस, थोडाफार इथं. ओके मित्रांनो, ते स्लाइड गेलेली आहे. तर आधी आपल्याला खर्च करायचे नाही, तर आपल्याला आधी सेव्ह करायचे आहे, त्यानंतर खर्च करायचे, तेव्हाच आपले ग्रोथ होऊ शकते. बघा, सर्वात मोठी चुकीची समजूत काय आहे? तर हॅबिट्स उत्पन्नापेक्षा सवयी महत्वाची असतात. उत्पन्न तर कमी जास्त असू शकतो, परंतु सवय मात्र चांगली असायला पाहिजे मित्रांनो. जेव्हा इन्कम वाढेल तेव्हाच बचत करेल. इन्कम वाढेल तेव्हा बचत होत नाही मित्रांनो. आपल्याला हॅबिट्स असायला पाहिजे. हे साफ चुकीचे आहे. बचत करणे हे तुमच्या उत्पन्नाच्या आकारावर नाही,
तर तुमच्या अंगीकारलेल्या सवयींवर अवलंबून असते. जर आज 30,000 मध्ये तुमची बचत होत नसेल तर ते 1 लाखामध्ये बचत होणार नाही आणि 2 लाखामध्ये पण बचत होणार नाही. कारण तुमच्या त्याप्रमाणे हॅबिट्स नाही. तुमचे हॅबिट्स काय आहेत? फक्त खर्च करण्याच्या, सेव्ह करण्याच्या किंवा गुंतवणूक करण्याची नाहीच आहे. तर तुम्हाला त्या हॅबिट्स खूप मदत, म्हणजे तुमच्या उत्पन्न इन्कम पेक्षा तुम्हाला हॅबिट्सवर जास्त लक्ष द्यायचं आहे. येस, इन्कमवर तर लक्ष देणारच आपण, पण सोबतच हॅबिट खूप महत्वाचे आहेत. तर बघा, बजेट काय म्हणते आपला आदर्श बजेट. येस, आयडियल आहे अरे. गुंतवणूक आणि बचत समजा 20% केले, जे इन्कम मधून 20% बचत केलं तर बघा, मूलभूत गरजा आहेत, नीड आहेत, जे इसेन्शियल नीड्स आहेत, तर त्यांना 50% द्या. जे काही खर्च आहेत किंवा जे वापरा ते खूपच महत्वाचे आहेत, त्याला 50% द्या. त्यानंतर इच्छा, तुम्हाला वाटते की नाही हे वस्तू घ्यायला पाहिजे किंवा तुमची एन्जॉयमेंट आहे त्यासाठी तुम्ही 30% दिला तरी सुद्धा तुमची गुण जे काही इन्व्हेस्टमेंट आहे आणि सेव्हिंग आहे योग्य प्रकारे होऊ शकते. त्यानंतर बचतीचे सत्य समीकरण. सेव्ह फर्स्ट आपण पाहिलंच आहे. आधी तुम्हाला सेव्ह करायचं, नंतर स्पेंड करायचं. सेव्ह फर्स्ट, स्पेंड लेटर. मित्रांनो, म्हणजे जेव्हा तुम्ही इन्कम मधून सेव्हिंग आधीच बाजूला ठेवलं तर तुमचं एक्सपेन्स वाढते आणि तुमचं जो काय महिन्याचा आहे इन्कम आहे तो योग्य प्रकारे बॅलन्स पण होते. येस, प्रॅक्टिकल ऍक्शन आपल्या सर्वात महत्वाचे. प्रत्येक व्हिडिओचा आपल्याला ऍक्शन असायला पाहिजे की 3 महिन्याचा ऑडिट. सर्वात जास्त खर्च कुठे होते, म्हणजे तुम्ही मागील 3 महिन्याचे युपीआय हिस्ट्री चेक करा, बँक अकाउंट स्टेटमेंट आहे ते तपासा, तुम्हाला माहित होईल कोणते खर्च टाळता आले असते. आता तुम्हाला ते पाहिल्यानंतर लक्षात येईल की जे म्हणजे अनएक्सपेक्टेड खर्च झाला, एक्सपेन्स झाला, तो कदाचित तुम्ही नाही केले असते तर चालला असता, काय त्याने काही तुमच्या लाईफ मध्ये जास्त काही फरक पडला नसता. तर यस, ते तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर किती बचत सुरू करू शकतो. येस, नवे उद्दिष्ट जे काही गोल आहेत, तर तुम्ही किती बचत केली असतं, पुढच्या महिन्यापासून किमान किती रक्कम थेट वाचवता येईल हे निश्चित करा. म्हणजे जे काही इन्कम येईल, जे अनएक्सपेक्टेड खर्च आहेत ते तुम्ही बाजूला ठेवले आणि तुम्हाला जे गरजेचे आहे त्यावरच लक्ष दिले तर लक्षात येईल तर तुम्ही तुमच्या पुढच्या महिन्यात किती पैसा वाचवू शकता. म्हणजे इन्कम मधून खर्च कमी केले, बाकीचे जे वेगळे आहेत म्हणजे तुम्हाला गरजेचेच नाही, तर यस तुमची सेव्हिंग खूप मोठी होऊ शकते. तर यस, तो तुम्हाला करायचे. आजचा टास्क आहे, यस, डायरी ऑडिट सुरू करा. म्हणजे नोटबुक मध्ये 2 कॉलम बनवा. 2 कॉलम बनवा, एका बाजूला इन्कम लिहा, दुसऱ्या बाजूला एक्सपेन्स लिहा आणि बघा दोघांचे वेगवेगळे वर्गीकरण करा. म्हणजे कम्पेअर करा, तुमचे निश्चित खर्च काय आहे, अनावश्यक खर्च काय आहे, हे वेगवेगळे लिहा. प्रत्येक खर्चाची नोंद आजपासून सुरुवात करा मित्रांनो. आणि हे सवय लागली की तुम्हाला इन्कम आणि खर्च कुठे कुठे होतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित होतील. आणि पुढील व्हिडिओचा प्रिव्ह्यू. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत डेट फ्रीडम, म्हणजे कर्जमुक्ती. आणि कर्जमुक्ती हा असा टॉपिक आहे का तुम्हाला खूप महत्वाचा आहे. कर्जाच्या सापळ्यापासून बाहेर पडण्याचे प्रॅक्टिकल सिस्टीम काय आहे, ईएमआय चा मानसिक ताण कमी करण्याची गुरुकिल्ली काय आहे, खऱ्या अर्थाने चिंतामुक्त आर्थिक स्वातंत्र्याची नवी दिशा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर आपण भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर आज आपण इथेच थांबू. थँक्यू सो मच. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट